दुसऱ्या श्रावणातील सोमवारी करायचं व्रताचरण, शिवपूजन आणि शिवामूठ कोणती व्हावी, याचबरोबर दुसऱ्या श्रावणातील सोमवारी करायचे महत्त्वाचे विशेष उपाय आणि त्याचे फायदे हे सुद्धा चला जाणून घेऊया. पण त्याआधी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा, कारण आत्तापर्यंत 80% लोकांनी आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नाही. त्यांनी हे लाल सबस्क्राईब बटन नक्की दाबा. आणि तुम्ही जर हा व्हिडिओ फेसबुकवर पाहत असाल तर फेसबुक पेजलाही फॉलो करा. आनंदाचा, उल्हासाचा, भक्तीचा श्रावण महिना सुरू झालाय आणि लवकरच पाहता पाहता दुसरा सोमवार सुद्धा आलाय. श्रावणातले सोमवार हे विशेष महत्त्वाचे समजले जातात. श्रावणातल्या सोमवारी वेगवेगळ्या धान्यांनी महादेवांची पूजा करण्याची धार्मिक परंपरा आहे. दुसऱ्या सोमवारी शिवामूठ तीळ आहे. त्याचसोबत श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी करायच्या महत्त्वाच्या गोष्टी संदर्भातही आपण जाणून घेणार आहोत. श्रावण सोमवारी अनेक जण व्रत करतात. ज्योतिषांच्या मते श्रावणातील सर्व सोमवारी उपवास करावा. शिवलिंगाची पूजा करून त्यावर प्रत्येक सोमवारी क्रमानं तांदूळ, तीळ, मूग, जव, सातू ह्यापैकी एकेका धान्याची मूठ वाहावी. म्हणजे पहिल्या सोमवारी तांदळाची मूठ वाहिली तर दुसऱ्या श्रावणी सोमवारी तिळाची मूठ व्हावी असा क्रम असावा. ही मूठ वाहताना शिवपंचाक्षरी मंत्र ओम नमः शिवाय या मंत्राचा जप आवर्जून करावा. आता श्रावणातील सोमवारी शिवपूजन कसं करावं, तर सोमवारी सकाळी लवकर उठून स्नान करून पवित्र व्हावं. त्यानंतर घरातच व्रत करण्याचा संकल्प करावा. या व्रतामध्ये एकदाच रात्री जेवण करावं. दिवसा फलाहार घ्यावा आणि दूध सुद्धा घेतलं जाऊ शकतं. संकल्प घेतल्यानंतर आपल्या घरातील शिवलिंगाची पूजा करावी. शिवलिंग उपलब्ध नसेल तर भगवान शिवाच्या चित्राची पूजा करावी. चित्र सुद्धा उपलब्ध नसेल तर पाटावर शिवलिंगाचं किंवा शिवाचं चित्र काढून त्याची पूजा करावी. तेही शक्य नसल्यास फक्त ओम नमः शिवाय हा नाममंत्र लिहून सुद्धा त्याची पूजा केली जाऊ शकते असं म्हणतात. आता विधिवत षोडशोपचारे पूजा कशी करावी, तर प्रथम श्री गणेशाचं पूजन करावं. त्यानंतर महादेवांचं पूजन करावं. श्रावणातही हेच क्रम असू द्यावे. सर्वप्रथम गणपती, मग महादेव, नंतर दुर्गा माता, त्यानंतर भगवान श्रीहरी विष्णू आणि नंतर नवग्रह पूजन करावं. प्रथम श्री गणेशाची पूजा कशी करावी, श्री गणेशाला स्नान घालावं, दुर्वा, हार आणि फुले अर्पण करावी, लाडू अर्पण करावा, धूप आणि दीप लावावा. श्री गणेशाच्या पूजेनंतर पाण्यात थोडं गंगाजल मिसळून भगवान शिवाला आणि माता पार्वतीला अभिषेक करावा. दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत तयार करावं आणि देवाला पंचामृतानं अभिषेक करावा. पंचामृतानंतर शिवलिंग आणि देवीला स्वच्छ पाण्यानं अभिषेक करावा. शिवलिंगावर चंदन, हार, फुले, बेलपत्र, धोत्रा, गुलाल, अत्तर, वस्त्र इत्यादी पूजेचं साहित्य अर्पण करावं आणि शृंगार करावा. देवी पार्वतीला लाल वस्त्र, बांगड्या, कुंकू, लाल फुलं अर्पण करावी. हंगामी फळं आणि मिठाई सुद्धा अर्पण करावी. आणि दुसरा श्रावण सोमवार असल्यामुळे तिळाची शिवामूठ व्हावी. ही शिवामूठ वाहताना शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, ती स्वीकार कर असं म्हणत प्रार्थना करावी. किंवा महिलांनी शिवा शिवा महादेवा, माझी शिवामूठ ईश्वरा देवा, सासू सासरा दिरा भावा, ननंद जावा, भ्रतारा नावडतीची आवडती कर रे देवा अशी प्रार्थना करत मनोभावे पूजा करावी. त्यानंतर हंगामी फळं आणि मिठाई अर्पण करावी. कापूर लावून आरती करावी. शेवटी पूजेदरम्यान कळत नकळत झालेल्या चुकांसाठी देवाकडे क्षमा मागावी. पूजेनंतर प्रसाद वाटून स्वतः घ्यावा. आता श्रावण महिन्यात शिवलिंगावर काळे तीळ किंवा तुटलेला तांदूळ चुकूनही अर्पण करू नये असं म्हणतात. त्यामुळे श्रावणातील सोमवारी शिवामूठ तीळ असेल तर पांढरे तीळ अर्पण करावे. संकल्प असल्यास किंवा काळे तीळ व्हायचे असल्यास तज्ज्ञांचा सल्ला आवर्जून घ्यावा. भगवान महादेवांची षोडशोपचारे किंवा पंचोपचारे पूजा केल्यानंतर मंदिरात जात असाल तर भगवान शिवाला पांढरे फूल नक्की घेऊन जावे. पांढरे फूल वाहावे, त्रिदळ वाहावं, भगवान शिवाला अर्धप्रदक्षिणा घालावी आणि त्या दिवशी भगवान शिवाच्या पंचाक्षरी मंत्राचा नामजप अधिकाधिक करावा. या दिवशी सायंकाळपर्यंत उपवास करावा. उष्ट खाऊ नये. सायंकाळी परत आंघोळ करून देवाला बेल वाहावं आणि अशा प्रकारे व्रत पार पाडावं. आता श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी करायचा सर्वात महत्त्वाचा उपाय जाणून घेऊया. धर्मग्रंथात प्रत्येक देवी देवतांची स्तुती करण्यात आली आहे. याशिवाय कोणत्या देवांची किंवा देवीची स्तुती केल्यानं कोणते फायदे होतात हेही सांगितलंय. अगदी त्याचप्रमाणे भगवान शिवाची स्तुती करणं देखील शुभ मानलं जातं. दररोज शिवस्तुतीचं पठण केल्यास भगवान शिव प्रसन्न होतात आणि आशीर्वाद देतात.
त्याचबरोबर जो कोणी भगवान शिवाची स्तुती करतो, भगवान शिव प्रत्यक्ष त्या क्षणी त्याच्या सोबत राहतात आणि त्याला मार्गदर्शन करतात, असेही अनुभव बऱ्याच जणांना आलेत असं म्हणतात की यमराजही शिवस्तुती करणाऱ्या व्यक्तीला दुखवू शकत नाही. शिवस्तुतीचं पठन केल्यानं आरोग्य सुधारतं, रोग निर्माण करणारे दोष दूर होतात, ग्रह शांत राहतात आणि व्यक्तीला सर्व भौतिक सुख प्राप्त होऊ शकतं. त्याचबरोबर शिवस्तुतीचं दररोज संपूर्ण भक्तिभावानं पठन केल्यास सर्व प्रकारचे अडथळेही दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकते असं म्हणतात. आणि व्यक्तीमध्ये ज्ञानाचा संचार होतो. माणसाला आध्यात्मिक, शारीरिक आणि मानसिक शिवाय आर्थिक इत्यादी सर्व सुख मिळू लागतात असं म्हणतात. त्यातच शिवभक्तांसाठी आणि महादेवांसाठी श्रावण महिना हा खूप खास असतो. असं मानलं जातं की या महिन्यामध्ये भगवान शिव माता पार्वती सोबत पृथ्वीवर येतात आणि आपल्या भक्तांना आशीर्वाद देतात. म्हणूनच भक्त आपल्या प्रिय देवतेची पूजा विधीपूर्वक करतात. श्रावण महिन्यात भगवान शिवाशी संबंधित अनेक कथा, स्तुती, पठण आणि स्तोत्र वाचून भगवान शिव प्रसन्न होतात आणि भक्तांवर विशेष कृपा आशीर्वाद प्राप्त करून देतात असं म्हणतात. म्हणूनच श्रावण महिन्याच्या खास प्रसंगी आणि त्यातही दुसऱ्या सोमवारी शिवमहिमा स्तोत्र पठन करण्याचे विशेष लाभ होऊ शकतात असं म्हणतात. शिवमहिमा स्तोत्राचं पठन केल्यानं मनाला शांती मिळते आणि तणावातून आराम मिळतो. या स्तोत्राचा पाठ केल्यानं सकारात्मक ऊर्जा मिळते आणि नकारात्मक विचारांपासून मुक्ती मिळू शकते. त्याचबरोबर शिवमहिमा स्तोत्राचे नियमित पठन केल्यानं आध्यात्मिक विकास होतो आणि भगवान शिवाचे आशीर्वादही प्राप्त होतात. भगवान शिवाचा महिमा पठन केल्यानं मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्य सुधारतं. या स्तोत्राचा पाठ केल्यानं जीवनातील संकट आणि अडथळेही दूर होण्यास नक्कीच मदत मिळू शकतात असं म्हणतात. म्हणून श्रावणातील दुसऱ्या सोमवारी शिवस्तुतीच्या स्तोत्राचं पठन आवर्जून करावं. असं मानलं जातं की या स्तोत्रांचं पठन केल्यानं भगवान शिव खूप प्रसन्न होतात आणि विशेष आशीर्वाद देतात. देवताही या स्तोत्रानं भगवान शिवाची स्तुती करतात. त्याचबरोबर महादेव शिवशंकरांचा गायत्री मंत्र सुद्धा अत्यंत प्रभावी असल्याची मान्यता आहे. शिवपुराणात सुद्धा या संदर्भात उल्लेख आढळतो. म्हणून श्रावणाच्या दुसऱ्या सोमवारी किंवा श्रावण महिन्यात सुद्धा आपण शिव गायत्री मंत्राचं पठन नक्की करावं. भगवान महादेवांचा शिव गायत्री मंत्र पुढील प्रमाणे: ओम तत्पुरुषाय विद्महे महादेवाय धीमहि तन्नो रुद्र प्रचोदयात. या मंत्राचा 108 वेळा जप करावा. 108 वेळा हा मंत्र म्हणणं शक्य नसेल तर यथाशक्ती या मंत्राचा जप करावा असंही सांगितलं जातं. त्याचबरोबर महादेव शिवनाथांचा महामृत्युंजय मंत्र सुद्धा अतिशय फलदायी असल्याचं सांगितलं जातं. यथाशक्ती या मंत्राचा जप आवर्जून करावा. मात्र या मंत्राचा जप करण्यापूर्वी महादेवांसमोर तुपाचा दिवा लावावा आणि जप पूर्ण होईपर्यंत दिवा तेवत ठेवावा. यासह जप करताना मंत्रोच्चारण सुस्पष्ट असावं असेही काही नियम आवर्जून पाळावेत. तर अशा प्रकारे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी भगवान शंकरांची शिवस्तुती, शिवमहिमा स्तोत्र, रुद्र, शिवचालिसा, रुद्राष्टकम, शिवतांडव, लिंगाष्टकम, शिवमानसपूजा, शिवलीलामृत यांसह अन्य मंत्र, श्लोक, स्तोत्र यांचेही केलेलं पठण शुभलाभदायी ठरू शकतं. मात्र वेळेअभावी हे शक्य नसेल तर मनोभावे एकचित्तानं श्रवण करावं असंही सांगण्यात येतं. त्याचे लाभ आपल्याला नक्कीच प्राप्त होतात असं म्हणतात. याचबरोबर मान्यतेनुसार जर एखाद्या व्यक्तीला भगवान शिवाची पूजा योग्य प्रकारे करता येत नसेल तर तो फक्त जल अर्पण करून सुद्धा पूजा करू शकतो. पाण्यासोबत दुर्वा, बेलाची पानं, शमीची पानं, धोत्रा आणि रुईची फुलं सुद्धा अर्पण केल्यानं खूप शुभ मानलं जातं आणि यामुळे सुद्धा महादेव प्रसन्न होऊ शकतात असंही म्हणतात. तर अशा प्रकारे श्रावणातील दुसऱ्या सोमवारी व्रताचं आचरण कसं करावं, शिवपूजन आणि शिवामूठ कोणती वाहावी, शिवपूजा विधी आणि त्याचं महत्त्व आपण जाणून घेतलं. याचबरोबर श्रावणातील पूजेसंबंधित आणखी काही प्रश्न तुम्हाला पडले असतील तर या संबंधित सविस्तर माहितीचे संपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आमच्या चॅनलवर पाहायला मिळतील. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.